स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। सांगली पोलिसांनी एका जुना खून उघडकीस आणत गुन्हेगारीला चपराक दिली। नेमका महाराष्ट्र गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील 7 वर्षापूर्वीच्या एका रहस्यमय खून प्रकरणाचा उलगडा करत आरोपीस अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। साल 2018 मध्ये कोल्हापूर घाटावर रेल्वे इंजिन जवळ झुडपात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता। या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र या प्रकरणातील गुन्हेगाराच्या शोधाला 7 वर्षांनी यश आलंय। विशेष पथक, पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, उपविभागीय अधिकारी श्री शंकर निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोसला यांच्या समन्वयातून या खून प्रकरणाचा तपास गतीने सुरू ठेवण्यात आला होता। गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्र्याचे रहिवासी नमरूद इम्रान इस्माल याला अटक करण्यात आली आहे। तपासात निष्पन्न झालंय की आरोपी नमरूद याने वैयक्तिक कारणातून सदर इस्माचा खून करून मृतदेह झुडपात फेकून दिला होता। आरोपी विरुद्ध कलम 302-201 भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलिसांच्या विशेष पथकाकडून करण्यात येतोय। पोलिसांनी या तपासात तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन तज्ञांचे सहाय्य घेतलंय। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगली पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे।